नमस्कार मैत्रिणींनो. आता आपण हा राऊंड आधी इथेपर्यंत हा रुमाल पाहिलेला आहे. तर आता ही नवीन डिझाईन आपण इथून घेतलेली आहे. इथे मी कंटिन्युअसली एक एक खांब घेते आहे साखळीमधून. जर एका साखळीतून 2 खांब होत असतील तर 2 खांब घ्यायचे, दाट घ्यायचे, मध्ये साखळी घ्यायची नाही आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे आपण लाल चमकीची लोकर घेतलेली आहे. यानंतर आपण चमकीची व्हाईट कलरची लोकर घेणार आहोत. या रुमालामध्ये पण आपण साखळी कुठेच घेतलेली नाही आहे, कंटिन्युअसली खांब घेतोय. शेवटी डिझाईन करायच्या वेळेला थोडे साखळे आहेत, पण सुरुवातीला या रुमालामध्ये पूर्ण खांबच घ्यायचे आहे. हा राऊंड पूर्ण होत आलेला आहे. आता इथे आपण हलवून घेऊन एकातून काढायचं, ते जॉईंट करूया. आता ही व्हाईट लोकर घ्यायची, जॉईंट करूया. ही राहिलेली कट करून टाकू. आता इथून पहा आपण काय डिझाईन घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण 3 साखळी घेणार. एक, दोन, तीन. तर आपण आता एका साखळीतून 2 खांब घेणार आहोत. एक आणि 2. नंतर एक साखळी सोडून पुढच्या साखळीतून परत 2 खांब. आता काही कलरमध्ये लोकर जाड येते, चमकीमध्ये पण. आणि आता ही लाल कलरची जी लोकर होती
ती जाड होती आणि ही आता व्हाईट कलरची लोकर जी आहे ती त्या मानाने थोडी बारीक आहे. असं लोकरमध्ये पण फरक असतो. पण 2 खांब घेतोय. एक साखळी सोडून पुढे 2 खांब घेतो. तर हा राऊंड आपण असाच इथून इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. आता नेक्स्ट डिझाईन आपण अशी केलेली आहे की 2 साखळी आणि 1 खांब. पूर्ण जरी आपण भरगच्च रुमाल केला तरी त्यामध्ये डिझाईन येण्यासाठी साखळीचा वापर करावा लागतो, त्याशिवाय तो रुमाल सुंदर दिसत नाही. 1 2 एक साखळी सोडून पुढच्या साखळीतून 1 खांब. 1 2 1 2 1 2 2 साखळी आणि 1 खांब. 1 2 साखळी आणि 1 खांब. कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ, लाईक आणि कमेंट नक्की करा. 1 2 राऊंड कंप्लीट होत आला. आता इथे आपण बंद करून घेऊ. आता आपण लोकर कलर चेंज करणार आहोत. आता हा ऑरेंज कलर घेत आहोत आपण. हा ऑरेंज कलर. आता सुरुवातीला आपण इथे 3 साखळी घेणार आहोत. 1 2 3. तर आता इथे आपण कंटिन्युअसली खांब करणार आहोत. गॅपमधून किती खांब असतात तेवढे खांब करायचे. आता इथे 2 खांब बसले. कंटिन्युअसली पुढे तसेच कंटिन्युअसली करत जायचं. असे 8 खांब करायचे. खांबांमध्ये साखळी नाही घ्यायची. एखाद्या ठिकाणी जर गॅप मोठा असेल तर तिथे 3 खांब घ्यायचे, म्हणजे रुमाल प्लेन झाला पाहिजे आपला. आणि प्रत्येक वेळेला प्लेन रुमाल पूर्ण असा खाली ठेवून व्यवस्थित पाहायचा की व्यवस्थित प्लेन होतोय का नाही ते. टोपी होत असेल तर खांब वाढवायचे आणि जर लूज होत असेल तर खांब कमी करायचे. ह्या कलरची लोकर पण बारीकच येते ही चमकीमध्ये. काही म्हणजे कलरमध्ये फरक आहे.
कलर काय काय चमकीच्या लोकरीचे कलरच दाट आहेत. दाट म्हणजे जाड लोकर आहे आणि बाकीचे जे वेगळे वेगळे कलर आहेत त्यांची लोकरच मुळातच ती बारीक आहे, जरी चमकीची असली तरी. आपल्याला कशी उपलब्ध होईल तशी आता वापरायची. आता ही डिझाईन अशी तयार होतीये. तर पूर्ण आता हा राऊंड पूर्ण इथेपर्यंत आपण कंप्लीट करून घेऊया. हा पुढचा ऑरेंज कलर पूर्ण कंटिन्युअसली एक एक खांब घेतलेला आहे दाट. आणि आता इथे अजून हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हा आधीचा हा राऊंड आपण असा कंप्लीट करून घेतला, तुम्हाला सुरुवातीला दाखवला. आणि हा आता कंप्लीट करूया. यानंतर आपण घेणार आहोत डार्क रेड कलर. एका साखळीतून जर 2 खांब होत असतील तर 2 खांब घ्यायचे, जेणेकरून रुमाल पूर्ण प्लेन दिसला पाहिजे. कुठेही चुनी नको किंवा कुठेही टोपीसारखं नको, यासाठी ॲडजस्टमेंट करायची. ॲक्च्युली तो राऊंड दिसायला पण सुंदर दिसतो. आणि जिथे आपल्याला ॲडजस्टमेंट करायची असते की पूर्ण प्लेन रुमाल होण्यासाठी, तर ती तिथे त्या राऊंडला करून घ्यायची. ते आपण आता बंद करून घेऊया. कट करून घेऊ. धागा इथे जॉईन करू. गाठच नीट बसली नाही. आता बसली गाठ. आता परत आपल्याला हे सोडल्यामुळे परत कम करावं लागणार. इथून एक खांब घेतलेला आपण. आता बंद करायचं.
हे बंद अशासाठी करायचं की तो पूर्ण राऊंड दिसला पाहिजे व्यवस्थित. पूर्ण तो एक राऊंड गोल दिसला पाहिजे यासाठी तिथे बंद करायचं आणि पुढे कंटिन्यू करायचं. ठीक आहे, आता आपण रेड कलर घेतलेला आहे. तर आता ही डिझाईन पाहूया. आता आपण जशी आधी घेतली तसं डिझाईन आधी 3 साखळी घेऊया आणि एक खांब घ्यायचा, 2 साखळी इथे आपण डिझाईन केली तशी करायची आणि एक साखळी सोडून पुढे एक खांब. 1 2 एक खांब, 1 2 एक खांब, 1 2 1 खांब. तर आता ही डिझाईन आपण अशीच कंप्लीट करून घेऊया. डिझाईन अशी दिसते. इथून पूर्ण अशी इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया आपण. हा राऊंड असा पूर्ण केला. आता यापुढे आपण घेतोय गुलाबी कलर. तर गुलाबी कलरमध्ये आपण पहिले 3 साखळी घेऊया. 1 2 3 आणि आता पूर्ण दाट घेऊया आपण. परत साखळीमधून सगळे खांब घ्यायचे. साखळी नाही घ्यायची आहेत आणि गॅप पण नाही ठेवायचा. पूर्ण दाट लागून लागून असे खांब करायचे. हा राऊंड आपण असंच कंप्लीट करून घेऊया. पूर्ण इथून इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया हा राऊंड.